सगळ्यांनी सावधान स्थिती उभे राहायचं आहे. आपण झेंडाला सलामी देणार आहोत. एक साथ झेंडे को सलामी देंगे. एक, दो. राष्ट्रगीतासाठी तिथेच आपल्याला उभं राहायचं आहे. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. भारत माता की जय. भारत माता की वंदे वंदे. जय हिंद. आता राष्ट्रध्वजाला स्वरांमधून अभिवादन करण्यासाठी आपण ध्वजगीत म्हणणार आहोत. तिरंगा
सगळ्यांनी बसून घ्यायचंय. अरे हा, मुलांना म्हणायचं आहे. सोबतच सरस्वती वंदना म्हणणारे मुलं स्टेजवर यायचं आहे. त्यांनी पण पृथ्वी वर्गाने सुरुवात करावी. हा, सरस्वती वंदनाचे मुलं स्टेजवर येतील लवकर. हा, खाली. ज्ञान नम्रतेशी जोडले गेले, कला साधनेशी जोडली गेली. समृद्ध वारसा असलेले पालक, विद्यार्थी सर्व आपण जमले आहोत. भव्य अशी गुरु शिष्य परंपरा, गुरुकुल पद्धती भारत देशाला लाभलेली आहे. आपण या सर्वांचे वारसदार आहोत. वारसदार का, तर आपला या ज्ञान परंपरेवर हक्क आहे. आणि ही वैदिक परंपरा आपण जोपासली पण पाहिजे आणि समृद्ध पण केली पाहिजे. स्वातंत्र्य उत्सव साजरा करणं ही भिन्न गोष्ट आहे. तर का, प्रथमतः एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगतो. प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा नाश करून जेव्हा लंकेवर त्यांनी विजय प्राप्त केल्यानंतर रामचंद्र प्रभू हे वनवासात होते. भयंकर यातना कष्ट त्यांनी सोसलेले होते. त्यानंतर हे लक्ष्मणाला असं वाटलं की हे प्रभू श्रीराम, आपण इथेच लंकेमध्ये राहूया, कारण की ही स्वर्णमयी लंका आहे. इथं सर्व सुख समृद्धी सर्व आहे.
आणि तिथे काय अयोध्येत आपल्याला ते तिथून काढून दिलं आणि आपण तिथे जाऊन काय करणार? काहीतरी वेळ आपण इथं घालू, विसावा ठेवू आणि आपलं मन शांत ठेवूया आणि पूर्वी राहिलेला काळ इथेच घालू. कशाला आपण अयोध्येत परत जायचं? इथे प्रभू श्रीरामांचं जे उत्तर आहे फार सुंदर आहे. ते म्हणतात, अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते. अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमिश्च स्वर्गदपि गरीयसी. हे लक्ष्मणा, ही स्वर्णासारखी लंका, सुवर्णमयी लंका, स्वर्गाच्याहून काही अधिक सुविधा असलेली, सुख समृद्धीने असलेली लंका मला प्रिय नाही. मला प्रिय आहे माझी जननी, म्हणजे माझी माता, माझी आई. विकारांना धरून जे पाश्चात्य संस्कृतीमध्ये ज्या काही पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण आपण करत असतो आणि पाश्चात्य संस्कृती आणि भारतीय संस्कृती आणि स्वातंत्र्य याचं स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह असं या दोघांनीही श्लोकांनी दादांनी छान आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद करतो. आता पांडुरंगाष्टकम पुढे सादर होईल. पांडुरंगाष्टकासाठी येणार मुले व्यासपीठावर यावं. मुलांनी आपल्या संस्कृतीमध्ये श्लोक म्हणजे केवळ पाठांतरासाठी केलेली शब्दरचना नाही, अत्यंत थोड्या शब्दांमध्ये जीवनाचा व्यापक अर्थ सांगणारे ते ज्ञानसूत्र आहे. अयम निजः परोव्यक्ती गणना लघुचेतसाम उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम. हा आपला आणि तो परका असा वेद संकुचित मनाची माणसे करतात.
सुंदर. तरी राष्ट्रधर्म एक असावा. आता याच एकाग्रतेचा, समन्वयाचा आणि सामूहिक शिस्तीचा अनुभव आपण पुढील सादरीकरणातून घेऊया. इथं लक्ष द्या फक्त म्हणून पण शकतो. सुंदर, अति सुंदर. हळवा हळवा. वरती आहे तुम्हाला अजून वर. व्हेरी गुड. आगच्छतु. नमस्कार नमस्कार नमस्कार. एक लाईन एक लाईन. सम्यक. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. जीवनातील उत्तम कर्तव्य पूर्ण करण्याचे साधन म्हणजे शरीर, आणि त्याला सक्षम तो तिथे पण. होल्ड करायचे देवांश थोडा वेळ. 1 2 3 4
5 6 7 मल्लखंब ही सर्वात प्रिय 9 व्हेरी गुड. यानंतर अर्णव बावके समोर येऊन खांबावर मांडी घालून बसून दाखवणार आहे. सर्वांनी त्याच्यासाठी टाळ्या वाजवाव्या. दोन्ही व्हेरी गुड. छान. हळू. छान. व्हेरी गुड. छान. आता साई माळी समोर येणार आहे आणि खांबावर बसणार आहे. जय 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 रामदासाच्या पुण्याईची काय सांगू महती 11 गावी प्रकट झाले 11 मारुती रामदासाच्या पुण्याईची खूपच छान. खूपच सुंदर. समोर बघायचंय साई. 11 गावी प्रकट झाले हातवरती. अरे समोर बघ. नमस्कार मुद्रा. जाळली छाती समोर. नमस्कार. कमरेवरती हात. जाळली समोर समोर बघ. कमरेवरती हात. समोर बघायचंय. समोर बघ. कुणिया कमरेवरती हात. साई. कमरेवरती हात. गुडघ्यावरती हात. कुणाची अंजनी सगळ्यांना हाय करायचंय. हात हलवून हात करायचे. व्हेरी गुड. छान. कशी सीता Jump. मिळाली कुणी आणली संजीवनी हात द्या ताई. आई कुणाची अंजनी रामाचा भक्त ऐसा वाऱ्याचा पुत्र यानंतर श्राव्या शेळके चक्रासन करून दाखवणार आहे. ची उडवी दाणादाण ते चरित सीताराम बोला जय हनुमान ते चरित सीताराम बोला जय हनुमान व्हेरी गुड. जय बजरंग खूपच सुंदर. होल्ड करायचंय. 1 भीम जय 2 श्रीराम 3 बजरंग जय हनुमान जय बलभीम 5 जय श्रीराम 6 जय बजरंग 7 हनुमान जय 8 जय जय 9 and 10. कम बॅक. खूपच सुंदर. यानंतर प्रभास खांबावर बसून दाखवणार आहे. प्रभास डंबे. हळूवार. खूपच सुंदर. खूपच छान. प्रभास हातवरती जोडायचे. नमस्कार मुद्रा. मारुती उंच व्हायचे. हाय. असे शहा कडेला एकदा. उग्र चेहऱ्याचा छाती समोर. नमस्कार. टोपीचा कमरेवरती हात. गुडघ्यावरती हात. सेल्फी. मसूरचा हनुमान सेल्फी घ्यायचाय. खणा छान प्रभास सेल्फी घ्यायचा एका हाताने. दयाचे लागते ध्यान सेल्फी. सेल्फी. फोटो काढायचाय तुझा. हा. स्माइल करायचं. चाफळ खूपच छान. मारुती जंप करायची समोर. प्रताप मारुती वीर मूर्ती शक्तीची आता स्नेहश्री द्रोणासन करून दाखवणार आहे. गणवाडीच मंदिर उंच ते फार बाल मारुती गोचिरा भक्ताधार ठीक आहे. स्नेहश्री, मनस्वी आणि रितिका द्रोणासन करून दाखवतील. तिचे डोळे देवाचे भावती खूप न्यायाच्या हक्कासाठी बजरंग हा राही पाठी विजय अजून वर 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 जा. वर जा. रितिका थोडं वर जा. हा ठीक आहे. राम बोला छान छान. होल्ड. रितिका वर घे. चेस्ट वर उचला. गुडघे सरळ. वर बघा. वर बघा. सरळ. होल्ड करायचंय. 1 2
3 हा सुटत असेल तर खाली या 4 5 6 7 8 9 and 10 come back very good सुंदर आता तुलसी दापळ लटकत पद्मासन करून दाखवणार आहे हा घोड्याच्या तोंडाची मूर्ती दे, वरती उचलायचंय अजून थोडं इंजुला अजून थोडं बोटांना व्हेरी गुड गोफण घाल गोफन कर गोफन कृष्ण काठी बहिणी सर्गाच देण श्रीरामासाठी धावले हनुमान हा पद्मासन घालायचंय कौलारू मंदिर आणि वाहता ओढा ठीक आहे तिच्या प्रयत्नांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पुढे चालली तुलसी देत बसता सपाट दगडावर कोरली छान आहे पार गावची मूर्ती ती लहान आता जलो मध्ये खांबावर जाऊन बसणार आहे ते द्रोणासन करणार आहे त्यांनी समोर यायचे आणि खाली जे आसन करणार आहेत त्यांनी पण समोर यायचे गौरी आरोही द्रोणासन सगळे जे आहेत त्यांनी समोर या. हृदय साईराज करूया जय जयकार गाऊया गोड मुखाने नाम त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान लेफ्ट त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान छान सरळ बसायचंय ते शिवप्रसाद व्हेरी गुड छान चला द्रोणासन हात नमस्कार दिले शिवप्रसाद पकडून ठेव तसंच अगोदर हा प्लेटवर पाहिजे तोपर्यंत पकडून ठेव चेहऱ्यावर स्मित हास्य शिवा समोर बघायचंय शिव हृदय लवकर व्हेरी गुड वरती वरती हातने हृदय आरोग्याच्या वरती हा छान पाय वरती घे व्हेरी गुड बरोबर ने गुडघे सरळ साईराज अजून वर सायरस तोंडावर बस सायरस तिथेच कर बस तिथेच कर पाय सरळ गुडघे सरळ पाहिजे वर बघा व्हेरी गुड खूपच सुंदर आयुष्याची दिशा गौरी. गुणते हनुमान थोडं जायचंय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 खूपच छान या वापस या पुन्हा मागे या त्याच्या हृदयी सीताराम बोला हा हात वर करायचे सर्वांनी जय बजरंग नमस्कार करून हात हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम आता ऋत्वी लट्ट पद्मासन करून दाखवणार आहे खूपच छान झोका घ्यायचंय हा स्टेबल समोर उचलून धरायचे पाय उचलून धरायचे व्हेरी गुड छान 1 2 3 4 5 ठीक कम बॅक जय 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 रामदासाच्या पुण्याईची काय सांगू महती 11 गावी प्रकट झाले अन्वी लांडगे आपल्यासाठी लटकत पद्मासन सादर करत आहे रामदासाच्या पुण्याईची
आईची काय सांगू महती 11 गावी प्रकट झाले 11 मारुती कुणी लंका जाळली खूपच सुंदर. पूर्ण झोका घ्यायचा अन्वी वरती पर्यंत. हा छान. मिळाली कुणी आणली समोर बाग आणि समोर बघायचं अन्वी. स्मित हास्य चेहऱ्यावरती. आई कुणाची अंजनी कम बॅक. कुणी लंका जम्प जम्प जाळली जम्प. कशी सीता मिळाली कुणी आणली संजीवनी आई कुणाची अंजनी रामाचा भक्त सोहम चव्हाण आपल्यासाठी द्रोणासन करून दाखवणार आहे. उडवी दाणात अद्विक समोर जायचंय. अद्विक हे अंजनीच्या कमान सोबत. तुला रामाचं वरदान अन एक मुखान बोहला बोहला जय जय हा हनुमान. आरव तिथेच करायचंय. लटकत पद्मासन. व्हेरी गुड. पाहिलं आरव. हा अद्विक तिथेच. पाय सरळ करायचे गुडघे ताट. गोफन घालायची अद्विक. गोफन सुटली ना मग. गोफन घाला. खूपच छान. आरव वरती पाय घ्यायचे अजून. पाय वर गेले पाहिजे आरव. हा पुन्हा एकदा तिथेच. गोफन घालायची आरव. गोफन. खूपच छान. कम बॅक. व्हेरी गुड. हात वर करायचं. ज्ञान मिळवण्यासाठी शिष्याची तयारी खूप आवश्यक असते हे यातून दिसतंय. गुरु आपल्या सोबत असणार आहे. गुरुवरती विश्वास. पण शिष्याचा सर्वोत्तम गुण म्हणजे ते तयारी असणे. गुडघे सरळ करायचे तनिष. पाय लावून ठेवायचे गुडघे सरळ. गोपन. व्हेरी गुड स्वरांश. टाळ्या वाजवायची तुमच्यासाठी. कम बॅक. व्हेरी गुड. सर्वजण झालेत. अग्निजल. हा मुक्ता. वैश्वी. खूपच छान. टाळ्या वाजवायचे. अतिशय कमी वेळेमध्ये तिने वर जाऊन दाखवलंय. अर्ध पद्मासन मुक्त करून दाखवत आहे. खूपच छान. खूपच छान. मुक्ता समोर बघायचंय. स्मिता हास्य चेहरा. पाठ सरळ कर. हा पाय खाली घे बाळा. मानेवरती पाय ठेवायचाय मुक्ता. पाय काढून मानेवर ठेवायचंय. एक नव्या पर्वाची एकजूट करण्यासी एक छत्र छाया आधार देई. मल्लखांबवरती चक्रासन करून दाखवत आहे मुक्ता. खूपच सुंदर. हळुवारपणे बॅक बेंड. सुंदर. मान खाली टाक. मस्त. हा काही नाही होत. काही होत नाही. पाय घट्ट पकड. खूपच छान. ह्या वयामध्ये ह्या उंचीवर जाऊन अशा प्रकारची आसनं करणं म्हणजे छोटी गोष्ट नाही. आपल्या शरीराच्या मर्यादा रुंदावण्यासाठी मल्लखांब हे कसं मदत करतंय बघा. जी मुलं पहिल्या दिवशी मल्लखांबवर चढायला घाबरत होती ती मुलं आज वेगवेगळ्या प्रकारची आसनं वर बसून करताय.
ज्या उंचीवर मलाही वर जाऊन भीती वाटेल अशा उंचीवर जाऊन ते वेगवेगळे योगासनं करत आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हा, ज्याच्या हाताला घाम आलाय त्यांनी थोडीशी माती लावून घ्या काका. देव देश धर्माची सर्वश्रेष्ठ कर्माची यानंतर वायू आणि आकाश वर्गातील मुलांनी तयार राहायचं आहे. सर्वप्रथम श्रद्धा चेके समोर येईल. खूपच छान. काय रा प्रयत्न करायचाय केला छान सुंदर. अभिमन्यू नमस्कार. मल्लखांब मधील अतिशय अवघड प्रकार अभिमन्यू सध्या ट्राय करत आहे. मल्लखांब वरती शीर्षासन तो करून दाखवत आहे. ठीक आहे, आपण आशा करूया पुढच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तो कुणाच्या मदतीशिवाय आपल्याला शीर्षासन करून दाखवेल. हा संकल्प त्याच्यासाठी आपण इथे आज सोडूया. टाळ्या वाजवायच्या अभिमन्यूसाठी आणि श्रद्धासाठी पण. पोटाचा ताजवा श्रद्धा चेके करून दाखवत आहे. खूपच छान. समोर बघायचंय श्रद्धा. व्हेरी गुड. हा, होल्ड देअर तिथेच जाऊ. छान. दादा फिरवता येते एक बघा ना तिला समोर. हा, तिथूनच बसण्याचा प्रयत्न कर. बसून अर्ध पद्मासन. It's okay. खूपच सुंदर. कमरेवरती हात. कम बॅक. व्हेरी गुड. छान. हा, अनन्या आणि मानसी आपल्याला चक्रासन करून दाखवणार. अनन्या आणि मानसीने लवकर यायचंय. समोर थांबा. व्हेरी गुड. खूपच छान. खाली एक हात आधी रोवायचा आहे, नंतर दुसरा. गादी सटकती जात थोडीशी स्टेबल. खूपच छान. टाळ्या वाजवायच्या अनन्यासाठी. होल्ड करायचं अनन्या. 1 2 3 4
5 6 7 8 9 10. खूपच छान. कमबॅक. हळूवार. समोरून हात लावायचंय. समोरून हात लाव. समोरून हात लावायचंय म्हणलं कामला. व्हेरी गुड. खूपच छान. दुसरा हात. ओके ठीक. नाही गादी. लाज आहात तुम्ही. अरे गर्व बाळगा मराठी असं. रुही बावके आपल्याला खांबापासून दाखवेल. रुही वरती जाऊन बसायचे खांबावर. हा द्रोणासनवाल्यांनी समोर यायचंय आणि खाली आसन करणाऱ्यांनी पण हळूवारपणे राजलक्ष्मी. काहुनिया तांडव हे कर्दुंड शंकरा सरळ व्हायचे रुही. टळमळे भूमंडळ समोर बघायचंय. मानेवरती पाय ठेवायचंय. काहुनिया तांडव हे कर्दुंड खूपच छान. टाळ्या समोर बारवीसाठी. हळू हळू हळू. रुही जाऊ दे. फक्त बस. बस फक्त होल्ड कर. होल्ड कर. समोर बाग मग भीती वाटणार नाही. समोर बाग. समोर बघायचं. खाली नाही बघायचं. दादा धनंजय दादा. वर बघायचंय रुही. समोर फक्त बसून राहा. मांडी घालू नको. बसून राहा फक्त. आडवा पाय लाव मानेवरती. हा अरविंद द्रोणासन करायचंय. छान. गुडघे सरळ. तिथेच करायचंय. गुडघे. खूपच छान. राजलक्ष्मी. होल्ड करायचंय. काव्या तिथेच करायचंय. काव्या काम हलवू नका. काव्या गोफन घाल. तिथेच गोफन घाल समोर. गुडघे सरळ. काव्या करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. छान. होल्ड करायचंय. गुडघे सरळ. होल्ड करा. 1 2 3 4 5 6. कमबॅक. छान. खूपच छान. आता अंशुमन आरंगळे आपल्याला खांबावर बसून पद्मासन करून दाखवणार आहे. खूपच छान. मानेवरती पाय लावायचंय. मानेवर पाय लाव. हा मग डाब. खूपच छान. हा समोर बघायचंय. स्मित हास्य दादा. अंशुमन अर्ध पद्मासनच घाल बाळा. टाळ्या वाजवायचे सर्वांनी त्याच्यासाठी. अंशुमन हा तिसरीतील विद्यार्थी आहे फक्त. हात वरती. नमस्कार मुद्रा. छाती समोर. नमस्कार मुद्रा. पालकांकडे बघायचे. प्रेक्षकांकडे तिरक्या नजरेने तिथूनच. आणि हात करायचाय त्यांना. हॅलो करायचंय आईला, बाबांना. खूपच छान. हा पद्मासन काढ आणि समोर जंप करायची तिकडे. हा आता आपल्याला राजलक्ष्मी लटकत पद्मासन करून दाखवणार आहे. हा अरविंद घोडा. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीची लगीन लागल जडली लाख संकट झेलून घेईल
अशी पहाडी छाती देव देसन धर्मा पायी प्राण घेतल हाती सूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती गिरिजा लटकत पद्मासन प्रयत्न करणार आहे. ती सरावादरम्यान उपस्थित नव्हती, पण तिचा आत्मविश्वास, उत्सुकता व्यक्ती हा देव कावेवा कटून मराव हेच आम्हाला ठाव कावेवा कटून मराव हेच आम्हाला ठाव लढून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव देशाबाई सारी विसरू माया ममता नाही देव बसून घ्या बाकीच्यांनी. चला खाली. मलखांब काठ्या रेडी ठेवा. मलखांबसाठी रेडी ठेवा. गिरिजाच्या प्रयत्नासाठी एकदा जोरदार टाळ्या. प्रमोद दुर्बलाच्या रक्षणासाठी सामर्थ्याचा योग्य उपयोग हाच खरा उद्देश आहे. सिलंबम मध्ये काठी वेगाने फिरते, पण कधी कसे आणि कशासाठी वापरायचे याचे शिवा चमके तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार शिवाजी हुई लाल शिवाजी राखी केसरिया की लाज शिवाजी तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार शिवाजी हुई लाल शिवाजी राखी केसरिया की लाज शिवाजी मुठ बरा घेतले मावळ्या सोबती नाही जातीपाती लढले मातीसाठी पडला कोटळा नाही चालू दिल्या कुटी नीती मुघलांच्या ममता थाली गाज रहे आज बचाना माटी रे कहे जीजा बाई शिवाजी से जब तक तेरी सास रहे पर थारे रण में काल रहे लड़ना जब तक प्राण रहे कायम बचन का विमान रहे तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार शिवाजी हुई लाल शिवाजी राखी केसरिया की लाज शिवाजी तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार शिवाजी हुई लाल शिवाजी राखी केसरिया की लाज शिवाजी जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे धड दिलं शौर्याच्या लिली गाता इतिहासाची भळ दिले मोठी मोठी सणाईचा उघडा धड दिलं शौर्याच्या लिली गाता इतिहासाची भळ दिले मोठी मोठी सणाईचा उघडा वाजे गाजे सह्याद्रीच्या कडकोटी नाद घुमे तीन लोकी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जहाँ वो हिंद एकजुट से बंधा उसने चाहा वो हिंद के सरिया रंगा हाँ चाहा वो हिंद चारों ओर जुड़ा उसने चाहा वो हिंद पर्वत सा खड़ा जीवन अर्पण इससे कुछ धरा को उतरा रण पर जब खूब लड़ा वो जादू जन जन पर खून बहा दो
दादा तुमच्या याच्यात तुम्हीच घ्या, कारण दोन्ही नाही ॲडजस्ट होऊ राहिलं. प्रचंड बोले मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी के तुम गुहार हो सुंदर, खूपच छान. बान शान या के ठान गाव दान आज एक धनुष के बाण पे उतार हो आरंभ है प्रचंड करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है. मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है. कृष्ण की पुकार है, ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है. कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है. जीत की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो. मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो. आरंभ है प्रचंड बोले मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आन शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड दया का भाव या कि शौर्य का चुनाव या कि हार का वो भाव तुम ये सोच लो. वो दया का भाव या कि शौर्य का चुनाव या कि हार का वो भाव तुम ये सोच लो. या कि पूरे फाल पर जला रहे विजय का लाल लाल ये गुलाल तुम ये सोच लो. रंग केसरी हो या मृदंग केसरी हो या कि केसरी हो लाल तुम ये सोच लो. इकडे असं हात करा ना, मध्ये व्हा ना. चला. सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. पारंबी लर्निंग सेंटरमध्ये आज खूप छान प्रात्यक्षिक आणि सुरुवात खूप सुंदर झाली. सगळ्यात पहिले तर विष्णू सहस्त्रनाम श्लोकापासून सुरुवात केली यांनी मुलांनी आणि खूप छान गीतं झाली आहेत. प्रात्यक्षिकमध्ये पण मल्लखांबचे प्रत्येक प्रयोग जे होते ते खूप सुंदर आणि म्हणजे आपल्याला मोठ्यांना सुद्धा जमणार नाही असे होते. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. म्हणजे मी सांगेल की राहत्यामध्ये सगळ्यात पहिलं अशी शाळा असेल की असे जे काही प्रयोग करणारी पहिली गुरुकुल पद्धती. हे राहुल सरांना पण मी बऱ्याचदा सांगितलं की आपण अशी सुरुवात तुम्ही करा, आम्ही सगळे तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहोत. तर असे सगळ्या पालकांनी पण सपोर्ट करा, म्हणजे खूप खूप ह्याची प्रगती पण होईल आणि आपले मुलं पण भविष्यामध्ये चांगले एक निर्माण होतील. धन्यवाद अमोकजी. पालकांमधून अजून काही पालकांनी समोर यायचं आहे. भविष्याची आपण ती घरी करू शकत नाही कधीच, की आमच्या मुलांना असं शिकू तसं शिकू. हा जो आपण मुलांना आणि तर तुम्ही खूप सुंदर करताय की नाही का, आम्ही हे जे काही देऊ शकत नाही मुलांना आम्ही कधीच नाही देऊ शकत. हे तुम्ही फार फार म्हणजे फार मला असं वाटतं की नाही का, याची आम्ही कौतुक जितकं करावं तितकं कमी. ह्या गोष्टी ना जीवनामध्ये व्हायला पाहिजे होत्या, त्या कधीच आम्हाला भेटल्या नाहीत, पण आमच्या मुलांना भेटतात ना, याचं मला खूप कौतुक वाटतंय. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना माझी मूल किंवा बाकीची सगळीच मुलं बघा, तुम्ही कोणीच असं म्हणत नाही की स्कूलला जायचं नाहीये, अभ्यास करायचा नाहीये. आम्हाला स्कूलला जायचंच आहे, कंटिन्यू जायचंय, ऊन वाऱ्यामध्ये खेळायचंय. त्यांना ऊन सुद्धा भेटत नाही बऱ्याचदा. डी व्हिटॅमिन कमी पडतंय. का पडतंय की 4 भिंतीची शाळा आणि सगळ्या व्हिटॅमिनची कमतरता.
असं झालंय आता जीवन. मग ह्या आरोग्यमय वातावरणामध्ये आणि सुंदर मानसिक शांततेमध्ये जे शिक्षण मिळते आपल्या मुलांना, त्या गोष्टीचा मला अतिशय आनंद होतोय. आणि सरांचं आणि सर्व टीमचं मी भरभरून कौतुक करते की माझ्या मुलांसाठी जे करताय तुम्ही ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. अक्षरशः मला गाय भरून येतंय की नाही का, आता काय शब्द बोलावे येतात. खूप सुंदर प्रकारे तुम्ही सादरीकरण केलंय आणि अशीच प्रगती करत राहा. तुम्हाला खूप सपोर्ट मिळेल. खूप खूप शुभेच्छा. मी माझ्या मुलासाठी म्हणजे आज मी माझी लहान मुलगी 4 ते 5 महिन्याची मुलगी टाकून मी इथे फक्त माझ्या मुलाचं कौतुक बघायला आले. आणि मला वाटतं आपण सगळेजण धावपळीच्या जगात आणि आपले कोणते स्वप्न पूर्ण झाले नाही किंवा काय, ज्यावेळेस आपण आपल्या मुलांना लहानाचं मोठं होताना बघतो त्यावेळेस त्यांना जी गोष्ट भेटते किंवा जो आनंद भेटतोय तो बघण्यात जो आपल्याला आनंद असतो तो एक वेगळाच असतो. आणि जेव्हापासून म्हणजे आता मुलांना एवढेही दिवस नाही झाले स्कूल स्टार्ट झाल्यापासून 1-1.5-2 महिन्यात जर मुलांमध्ये एवढा बदल आमूलाग्र बदल, तर मला खरंच वाटतं की आपण म्हणजे ज्यावेळेस मी ह्या शाळेत मुलाला टाकू की नको टाकू ते करण्यासाठी मी 15 दिवस विचार केला मी मुलाचं ऍडमिशन इथे घेऊ का नको घेऊ. कारण एक चूक आपल्याला असं वाटतं की आपल्या मुलाच्या भविष्यासाठी त्यांनी सगळ्यांच्या मुलांसाठी हा उपक्रम केला आणि त्यात जो त्यांचा आनंद त्यांनाही त्यात म्हणजे जी शाळा मोठी करताना त्यांनी फक्त एका पैशाच्या दृष्टीने विचार केलेला दिसत नाहीये. तर त्यांनी शाळा सुरू करताना ज्या पद्धतीने आपण मुलं लहानाचे मोठे करताना की त्यांच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करतो तोच दृष्टिकोन त्यांनी शाळेसाठी ठेवलाय असं मला मनापासून वाटतं. आणि त्यांनी हे नवीन उपक्रम असेच आणत राहावे आणि त्यांचा बारीक मुलांच्या आहारापासून सवयीपासून म्हणजे मी इतक्या बारकाईने त्याला शाळेतून आल्यापासून घरेपर्यंत मी त्याला ज्या वेळेस विचारते आणि तो ज्या सगळ्या गोष्टी सांगतो त्याच्याबद्दलही मला खूप छान आणि थँक्यू. कमी विद्यार्थी संख्या असल्यामुळे रोजच आम्ही मुलांचं मूल्यांकन करत आहोत आणि त्या दृष्टीने काही आवश्यक गोष्टी जर मुलांना गरजेच्या असतील तर प्रयत्नही करत आहोत. पण तरी वर्षातून 4 मूल्यांकन आपण ठेवलेले आहे पालकांसाठी पण मुलांची प्रगती बघण्यासाठी. तर ऑगस्ट महिन्याच्या शेवटीच विद्यार्थ्यांचे पहिले मूल्यांकन देखील होणार आहे. या मूल्यांकनाचा उद्देश केवळ मुलांना गुण देणे किंवा त्यांची तुलना करणे हा नाही. मुलांनी आतापर्यंत काय शिकले, कुठे चांगली प्रगती केली आहे, कोणत्या क्षेत्रात त्यांना अधिक मार्गदर्शनाची गरज आहे आणि पुढील काळात त्यांच्या विकासासाठी आपण कोणत्या दिशेने काम करायला हवे याची कल्पना मिळावी हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून पालकांनी या मूल्यांकनाकडे परीक्षा म्हणून नव्हे तर मुलांच्या विकासाचा एक टप्पा म्हणून पाहावे. त्यानंतर एक तिसरी महत्त्वाची सूचना म्हणजे आपले संस्थेमध्ये कार्य करणारे बालन गुरुजींबद्दल माहिती. आपले बालन गुरुजी पारंबी लर्निंग सेंटरमध्ये भरतनाट्यमचा वर्ग शिकवतात. पण काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ्यामुळे पारंबीमध्ये भरतनाट्यमचा वर्ग घेण्यासाठी ते येऊ शकत नाहीत. सध्या त्यांच्या प्रकृतीची स्थिरता होईपर्यंत ते विद्यार्थ्यांना नियमितपणे मार्गदर्शन करू शकणार नाहीत. बालन गुरुजींच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी यासाठी आपण सर्वांनी त्यांना सदिच्छा देऊया. त्या दरम्यान विद्यार्थ्यांचे भरतनाट्यमचे शिक्षण खंडित नाही होऊ नये यासाठी पारंबीच्या वतीने तात्पुरता स्वरूपात आपण आचार्यांची व्यवस्था करणार आहोत आणि त्याचा प्रयत्न आताही आपला सुरू आहे. त्यानंतर चौथी सूचना म्हणजे पालक शिक्षक मंथन. मूल्यांकनानंतर थोड्याच दिवसात पालक शिक्षक मंथन आयोजित करण्यात येईल. त्यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल, त्यांच्या बलस्थानांबद्दल किंवा पुढील विकासासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर
अधिक सविस्तर चर्चा होईल. परंतु त्यापूर्वीही एखाद्या पालकाला शिक्षकांशी काही महत्त्वाची गोष्ट बोलायची असेल, विद्यार्थ्यांबद्दल काही निरीक्षण सांगायचे असेल किंवा काही प्रश्न असतील तर कृपया शिक्षकांशी अथवा कार्यालयाशी संपर्क साधा. पालक आणि शिक्षक यांच्यातील सातत्यपूर्ण संवाद हा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर एक 5वी मुलांनी कृपया करून शांत बसायचे आहे. ताईंनी लक्ष द्या. शिवप्रसाद, अर्णव, देव. काही मोरंबी लर्निंग सेंटरमध्ये विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या काळातच शक्य तितक्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेला विविध प्रकारच्या साधन सामग्रीची आणि आर्थिक सहाय्याची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे पालकांपैकी ज्यांना आपल्या इच्छेने आणि आपल्या क्षमतेनुसार संस्थेला आर्थिक स्वरूपात सहाय्य करायचे असेल त्यांनी कृपया कार्यालयाशी संपर्क साधावा. येथे कोणत्याही प्रकारची सक्ती नाही. आपण आपल्या इच्छेनुसार आणि आपल्या क्षमतेनुसार जे काही योगदान देऊ शकता ते स्वागतार्ह असेल. केवळ आर्थिक मदतच नव्हे तर सहाय्य म्हणजे केवळ आर्थिक मदत नव्हे. काही पालकांनी यापूर्वी आपल्याला काही कपाटांसारख्या आपण सहकार्य करू शकता. काही पालकांकडे विशेष कौशल्य आहेत. कोणाला संगीत येते, कोणाला कला येते, कोणाला शेतीचे ज्ञान आहे, कोणाला हस्तकला, तंत्रज्ञान, संगणक, व्यवसाय, व्यवस्थापन किंवा इतर कोणतेही कौशल्य अवगत आहे तर आपण ते कौशल्य आठवड्यातून, पंधरवाड्यातून, मासिकातून काही वेळ मुलांसोबत शेअर करू शकता. तीही संस्थेला दिलेली एक सेवाच असेल, एक सहकार्यच असेल. मुलांना पुस्तकाबाहेरील जगातील प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी पालकांचा सहभाग अत्यंत मौल्यवान ठरू शकतो. त्यामुळे आपल्या संपर्कात असे कोणी व्यक्ती असतील, मित्र, नातेवाईक, व्यावसायिक किंवा देणगीदार, ज्यांना राष्ट्र निर्माणाच्या या कार्यामध्ये आर्थिक, वस्तुरूप किंवा कौशल्यरूप योगदान द्यायची इच्छा असेल तर त्यांनाही पारंबीबद्दल नक्की सांगा. आपण सर्व मिळून उभारलेली ही संस्था केवळ एका संस्थेची नसून आपल्या मुलांच्या भविष्याची आणि राष्ट्र निर्माणाच्या एका व्यापक प्रयत्नाची जागा आहे. आपल्या मनापासूनच्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे. धन्यवाद. अत्यंत आत्मविश्वासाने सादर केली याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचेही मनपूर्वक अभिनंदन. इथे मला असं वाटते की सर्वांनी खूप जोरात मुलांसाठी टाळ्या वाजवायला हवा, कारण फार कष्ट घेतलेत त्यांनी. या सादरीकरणांसाठी विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन करणारे योग शिक्षक व संस्कृत आचार्य हर्षल दादा, मलखांबाचे प्रशिक्षण देणारे पद्मश्री उदयजी देशपांडे दादा, सिलंबम प्रशिक्षक धनंजय दादा आणि संगीताचे शिक्षक श्यामसुंदर दादा यांचे मी मनपूर्वक आभार करते. कार्यक्रमाची सुंदर सजावट करणारे आपले कला शिक्षक अशोक दादा, छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळणारे अशोक दादा आणि हर्षल तोरणे दादा, तसेच अल्पोहाराच्या व्यवस्थेमध्ये मदत करणाऱ्या सोनालीताई, पूजाताई यांचे विशेष आभार. आणि मुलांच्या बैठक व्यवस्था, विद्यार्थ्यांची तयारी, त्यांना दररोज प्रेमाने आणि सातत्याने मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या ताई मेघाताई, शुभांगीताई, ईश्वरीताई यांचे हे मनपूर्वक आभार. वाहतूक व्यवस्थेमध्ये सहकार्य करणारे प्रमोद दादा, मुकुंद दादा यांचेही मनपूर्वक आभार. शाळेच्या वाहतूक व्यवस्थेसोबत कार्यक्रमासाठी आणि शाळेच्या दैनंदिन कामासाठी असणारे साहित्य गरजेच्या वेळी त्वरित उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रमोद दादा अत्यंत तत्परतेने पार पाडतात. त्यांच्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल आणि सेवाबद्दल त्यांचे विशेष मनपूर्वक आभार. तसेच अरे बापरे, माही मॅम आल्या.
तिकडची मुलं आहे ना ते जुने शिक्षक त्यांची. कॅम्पसचे माही मॅम, मुलांना फारच आनंद होतोय. तसेच पुढे आपण जाऊया आभार प्रदर्शनामध्ये. पारंबी लर्निंग सेंटरचे संचालक राहुलदादा गाढवे यांचे मी विशेष आभार मानते. मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता भारतीय ज्ञान परंपरा, संस्कार, कला, क्रीडा, शारीरिक सामर्थ्य, कौशल्य आणि स्वावलंबन यांचा समन्वय असलेले शिक्षण मिळावे, हा त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून पारंबीची उभारणी होत आहे. आजच्या कार्यक्रमातील प्रत्येक सादरीकरणातून त्यांच्या या व्यापक शिक्षण दृष्टीचे जिवंत दर्शन आपल्याला घडते. त्यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनासाठी, नियोजनासाठी आणि पारंबीच्या उभारणीसाठी घेत असलेल्या अथक परिश्रमाबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. आजच्या प्रत्येक सादरीकरणामागे अनेक दिवसांचा सराव, शिस्त, सातत्य आणि सामूहिक प्रयत्न आहेत. या सर्वांच्या सहकार्यातून पारंबीचा स्वातंत्र्य दिन सोहळा सुंदर, शिस्तबद्ध आणि अर्थपूर्ण झाला. परंपरेतून ज्ञान, साधनेतून चारित्र्य आणि शिक्षणातून राष्ट्र निर्माण करण्याच्या पारंबीच्या प्रवासात आपले प्रेम, विश्वास आणि सहकार्य असेच लाभत राहो ही अपेक्षा. पारंबी लर्निंग सेंटरच्या वतीने आपण सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. भारत माता की जय. वंदे. जय हिंद. आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये सुदर्शनाताईंचाच आभार राहिला. म्हणजे पडद्यामागे काम करणाऱ्या व्यक्तिमत्व म्हणजे सुदर्शनाताई. आणि इतकी कळकळ की आणि माया लावणाऱ्या अशा सुदर्शनाताईंचे मी आभार मानतो. आणि आजचा कार्यक्रम इथे संपत आहे, पण आज जागृत झालेली राष्ट्रभावना इथे थांबता कामा नये. ती आपल्याला दैनंदिन जीवनात उतरली पाहिजे. आपण परंपरेतून ज्ञान घेऊया, साधनेतून चरित्र घडवूया, शिक्षणातून सामर्थ्य निर्माण करूया आणि समर्थ, स्वावलंबी, संवेदनशील आणि सुसंस्कृत भारत घडवूया. भारत माता की जय. वंदे मातरम. जय हिंद. जय हिंद. सगळ्यांनी जागेवर उभं राहायचं किंवा बसूनच नमस्कार करायचा आहे. आपण शांती मंत्राने कार्यक्रमाची समाप्ती करूया. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शान्तिः शान्तिः शान्तिः.